आणखी एका मोठी बातमी आहे। सांगली भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। संजय काका यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध केला जातोय। माजी आमदार विलासराव जगताप यांनी विरोध केल्याचं कळतंय। जनमताचा कौल न घेता हा निर्णय घेतला गेल्याचं विलासराव जगताप म्हणतायत। सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी नुकतीच जाहीर झालेली आहे। मात्र दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केलाय। हा जनमताचा कौल न घेता घेतलेला निर्णय आहे। केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असं जगताप यांनी म्हटलेलं आहे। तसंच जे नाराज आहेत त्यांना एकत्र घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ असंही जगताप यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जगताप नेमका काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर भाजपमध्ये लोकसभेपूर्वी नाराजी नाट्य उफाळून आल्याचं दिसतंय। भारतीय जनता पार्टीमार्फत सांगली जिल्हा लोकसभेसाठी संजय काकाची उमेदवारी एकतर्फी जाहीर केलेली आहे। जनमानसाचा विचार न करता, कार्यकर्त्याचे मत विचारात न घेता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने एकतर्फी ही निकाल जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे। त्यात माझा पण सहभाग आहे। माझा पण त्या उमेदवारीला विरोध आहे। त्यामुळे संजय काकाच्या उमेदवारी सध्या धोक्यात आहे हे निश्चित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।